पण जोडीदाराचा स्वभाव कसा ओळखायचा मग? हां, म्हणजे एक आहे की आता आपण म्हणले की कुठे कुठे भेटतो. आता हम्म. भेटलाय पण आता हाच स्वभाव आहे का नाही हो. हा एक प्रश्न पडतो. हम्म. आता एक याच्यामध्ये कन्सेप्ट असतो दरकारका. दरकार का? हा थोडा कन्सेप्च्युअल आधी मी सांगून देतो. कुंडलीमध्ये 9 ग्रह असतात सगळ्यांचे. बर. 9 ग्रहापैकी राहू केतू हे शॅडो प्लॅनेट आहे. ते धरायचे नसतात. आणि बाकीचे जे उरलेले 7 ग्रह आहेत जे फिजिकल आपल्या सोलर सिस्टीममध्ये दिसतात त्यांच्या डिग्रीज बघायच्या. आता डिग्री हा थोडा टेक्निकल कन्सेप्ट आहे पण मी सांगतो जेव्हा आपलं ते कुंडली आपण ॲनालाइज करायला घेऊ तेव्हा सांगू. लोवेस्ट डिग्री प्लॅनेट जो असतो ज्यांची डिग्री सर्वात कमी आहे समजा 3 आहे 4 आहे कोणाची 10 असते कोणाची 0 असते. राहू केतू सोडायचा युरानस नेपच्यून प्लुटो पण सोडून द्यायचा. हां फक्त 7 ग्रह बोलतो मी. तर 7 ग्रहांमध्ये ज्यांची कमी डिग्री आहे तो तुमचा जोडीदाराचा स्वभाव त्याच्यावरनं मॅरिड लाईफ पण कळते. आता एक एक ग्रह आपण त्याच्यामध्ये कव्हर करू. पहिला आपण मंगळापासून सुरू करू. मंगळ आहे म्हटल्यावरती आता त्याला टेक्निकल कन्सेप्ट अशी आहे की मंगळ तुमचा कुठे बसला आहे कोणत्या घरात बसला आहे कोणासोबत बसला आहे कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे या गोष्टीवरनं त्या मंगळाचा स्वभाव डिपेंड करेल. पण जेनेरिक सेन्समध्ये मी सांगतो की मंगळाचा दरकारका असेल तर काय होईल कारण की ॲनालिसिस केल्याशिवाय मला फायनल सांगता येणार नाही. बरोबर.